अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे भोगी, तर सर्व स्वामी सेवेकरांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संक्रांत कशी साजरी करायची, त्याचबरोबर संक्रांतीच्या वेळेस आपण जे काही वाण आणत असतो त्याची पूजा कशी करायची, आपण जी सुगडी आणतो त्याची पूजा कशी करायची, त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज भोगी आहे बघा, संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते आणि भोगीला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे। भोगी म्हणजे उपहार, आपण ज्या गोष्टीचा उपहार करतो त्याचा जे काही परिणाम आहे तो चांगल्या रीतीने आपल्यावर पडत असतो। म्हणजे 12 महिने आपल्यावर त्याचा परिणाम असतो। त्याच्यामुळे तुम्ही चांगले विचार जर केले तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगलाच होईल। त्याच्यानंतर तुम्ही जेवणामध्ये जे काही आहार घेता त्याचा पण परिणाम तुमच्यावर चांगलाच होईल। त्याच्यामुळे या दिवशी जितकं होईल तितकं चांगलाच विचार, चांगलीच आपली वागणूक ठेवायची आहे। संक्रांत हा अतिशय महत्त्वाचा सण आहे। तर थोडक्यात आपण संक्रांतीबद्दल माहिती करून घेऊया। तर बघा, संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे। पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात। सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायण ही सुद्धा म्हणतात। सूर्याच्या क्रमणाशी जीवनाचे क्रमणही आपले जोडलेले असतात। या दृष्टीने या उत्सवाला सांस्कृतिक दृष्ट्या देखील खूप जास्त महत्त्व आहे। संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन। अशा 12 संक्रांती असतात, परंतु आपण एकच संक्रांत साजरी करत असतो आणि तिला मानत असतो। संक्रांतीच्या दिवशी दान दिल्याने सूर्य आपल्याला त्याच्या अनेक पटीने आपल्याला तो परत देत असतो। त्याच्यामुळे त्या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। सूर्य आणि इतर ग्रह संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात त्याचे वर्णन हेमाद्रीने केले आहे। त्याच्यामुळे संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो, म्हणजे भोगी, संक्रांत, किंक्रांत। आणि ही संक्रांत आपण रथसप्तमी पर्यंत साजरी करत असतो। त्याच्यामुळे हळदी कुंकाचं जे काही बायका वाण लोटत असतात ते रथसप्तमी पर्यंत आपण तो करू शकतो। तर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही वाण आणत असतो, वाण म्हणजे जे काही तुम्ही वाटण्यासाठी, दान करण्यासाठी जे काही वाण आणत असतात त्याची पूजा करून घ्यायची। त्याच्यानंतर जे काही सुगडी तुम्ही आणतात, तांब्याचे सुद्धा असतात, म्हणजे छोटे छोटे तांब्याचे तांबे, आणि त्याच्यानंतर तुळशीचा तांबे, ते सुद्धा वाणामध्ये, म्हणजे ते सुद्धा आपल्याला चालतात। तुमच्याकडे ते असतील तर ते पण आणा। तर माझ्याकडे तेच आहेत, माझ्या सासूबाईंनी आणलेले आहेत, त्याच्यामुळे मी तेच घेत असते। फक्त तुळशीपुरता एक छोटासा सुगडी आणत असते। त्याच्यानंतर सुगडी आपण म्हणतो, त्याच्यानंतर खण पण त्याला म्हणतो, तर तो खण मी तुळशीपुरताच एक आणत असते। सर्वप्रथम आपल्याकडे जशी पद्धत आहे ना तसाच करायचा प्रयत्न करायचा, वेगळं नवीन काही करू नका, कारण हा सुवासिनींचा खूप महत्त्वाचा सण आहे। त्याच्यामुळे जशी आपली परंपरा चालत आलेली आहे सेम तसंच आपल्याला करायचं आहे। आजच ती सर्व काही तुम्हाला खण आहे आजच आणून ठेवायचं आहे, कारण उद्या सकाळी लगेच आपण पूजा करू शकतो। तर ते आणायचा, त्याच्यानंतर त्याची पूजा उद्या सकाळी करायची आहे। आज नुसतं आणून ठेवायचा, वाणाचं सामान वगैरे आणून ठेवायचं, उद्या सकाळी लवकर उठायचं, तिळाचं जे काही पांढरे तीळ असतात ते पाण्यात टाकून मस्त आंघोळ करायची। त्याच्यानंतर तिळाचा गंध लावायचा, स्वामींना सुद्धा तिळाच्या पाण्याने आंघोळ घाला, त्यांचा अभिषेक करा, देवपूजा करा। त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाली की लगेच तो खण असतो, जी सुगडी असते त्याची पूजा करून घ्यायची। तुळशीचा जो खण आहे तुळशीपाशी ठेवून द्यायचा, तिथं तुळशीची पूजा करायची, तुळशीची ओटी भरायची, तो खण उघडा न ठेवता झाकून ठेवायचा। आपण ज्या खणाची, आपल्या स्वतःच्या खणाची जी पूजा केली तो पण झाकून ठेवायचा, पाटावर मस्त त्याची पूजा मांडून तुम्ही त्याची पूजा करायची आहे। त्याच्यानंतर आपण जवळपास विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल तर तिथे जाऊन वाण द्यायचं। आता वाण कसं द्यायचं, तर बऱ्याचशा ठिकाणी काय असतं की आपण जे काही 5 बोळके असतात ते 5 बोळके बायका काय करतात की पाची न्यायची गरज नसते। मी सुद्धा नवीन काय झालं की मला काही माहिती नव्हतं आणि ते सांगायला पण तसं कोणी नव्हतं। पाचीची पाची घेऊन गेलते, तेव्हा माझ्याकडे तांब्याचा नव्हता, तेव्हा मी हात मातीचाच आणायचे। पाचीची पाची घेऊन गेलते, पण तिथं पण बघितल्यावर आपल्याला कळतं की दुसऱ्यांचं, आता इतर वयस्कर बायका असतात आपण त्यांचं बघून आपण करायचं, किंवा त्यांना पण विचारू शकतो आपण। तर माझं तसंच झालं, पहिल्या वेळेस मी पाचीची पाची घेऊन गेले होते
आणि मग तिथं गेल्यावर किंवा विचारल्यावर मला कळालं. मग नंतर मी 2च घेऊन जायला लागले. 2च पोळके न्यायचे. 2 त्याच्यावर आपण घरी 5ची पूजा करायची, पण जेव्हा आपण वाण द्यायला जातो तेव्हा 2च न्यायचे. त्याच्यावरती पंती पण न्यायची, म्हणजे झाकण ते. त्याच्यानंतर त्याच्यावर सगळं जे वाण सामान असतं, म्हणजे जे काही आपण मिक्स भाज्यांचं करतो ते सर्व त्याच्यात टाकायचं, ते भरून घ्यायचे. आणि ओटीला आपण बायकांची ओटी भरतो ना, तर त्यानंच ओटी भरायची असते. गहू तांदूळ याने ओटी भरायची नसते. त्याच वाण ती मिक्स भाजी असते त्याचीच त्यानंच ओटी भरत असतात. त्याच्यानंतर तिळगुळाचे लाडू वगैरे असतात, ताटा सर्व न्यायचं. आणि बऱ्याचशा बायकां म्हणजे त्यांची परंपरा असते की ते 2 आपण जे नेले असतात ना खण, ते तिथे ठेवायचे आणि तिथले 2 उचलून आणायचे. तर आम्हाला तर आमच्याकडे तसं काही करत नाही. आमच्याकडे जे आपण नेतो तिथेच फक्त आपण ते हे करायचे आणि पूजा तिथे पण करायची त्याची. आणि मग बायकाला 5 बायकांना 7 हळदी कुंकू द्यायचं, त्यांची ओटी भरायची आणि आपण घरी यायचं. जर तुमच्याकडे परंपरा असेल तुमच्या अगोदरच्या तुमचे सासू असेल, आई असेल, कोण असेल त्यांना विचारू शकता की कशी पद्धत आहे म्हणून. आणि तुम्ही सेम तसं करू शकता. ज्यांची पहिली संक्रांत असते त्यांना खण नसतो, तर त्यांना पानाच्या विड्यांचा त्याचीच ते वाण देत असतात. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मस्त पूजा करून यायचे आणि पूर्णावरणाचाच नैवेद्य खणाला दाखवायचा आहे. 12 महिन्यातून एकदा हा सण येतो आणि चांगल्या पद्धतीने सण साजरा करायचा. आता म्हणजे आता मेन म्हणजे आलेली आहे एकादशी. उद्या एकादशी आहे. आता ज्या महिलांना एकादशी असते तर त्यांनी काय करावं? तर बघा, ज्या महिलांना एकादशी आहे, आता आमच्यासारख्यांना तर एकादशी नसते म्हणून आम्हाला तर काही समजा करायची गरज नाही, उपवास वगैरे करायची गरज नाही. पण ज्यांना एकादशी आहे तर बघा, तुम्हाला एकादशी धरायची असेल तुम्ही एकादशी धरू शकता. पण तुम्ही त्याच्यामध्ये तिळगुळ पण खाऊ शकता, कारण तिळगुळाला एकादशीला तिळगुळ चालतात. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की 12 महिन्यातून एकदा हा सण येतो, बघा एकादशी 15 दिवसातून एकदा येते, महिन्यातून 2दा येते. पण संक्रांत हा सण 12 महिन्यातून एकदाच येतो. कारण एकादशी तुम्हाला नेहमीची असते आणि नेहमीची एकादशी असेल ना तर एखाद्या वेळेस सोडून दिली तरीही चालते. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला संक्रांतीचा सण एकदम छान पद्धतीने साजरा करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, तर तुम्ही संक्रांतीचा सण साजरा करा. एकादशी ह्या वेळेसची सोडून पण देऊ शकता तुम्ही, कारण एकादशी नंतर 15 दिवसाला येणारच आहे. 15 दिवसाला संक्रांती येते का? तर संक्रांत येत नाही. त्याच्यामुळे पुढची एकादशी धरा तुम्ही. आणि नेहमीच्या एकादशी जर असतील ना तर सोडायला काहीच हरकत नाहीये. आपली श्रद्धा महत्वाची आहे. त्याच्यामुळे मनात किंतु परंतु असं अजिबात आणायचं नाही. आता मला जर असं काही करायचं असेल ना तर मी बिनधास्त, मला जे नेहमीचे उपवास असतात, आता मंगळवार मला नेहमीचा असतो आणि दुसरा इतर काही सण आला, काही उपवास आला तर मी मंगळवार बिनधास्त सोडून देते, कारण मला नेहमीचे मंगळवार आहेत ते. म्हणून आपण जो सण आला तोच आपण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आणि तोच एकदम छान पद्धतीने साजरा करायचा. कारण सुवासिनीचा हा खूप महत्त्वाचा सण आहे. खूप जास्त तयारी वगैरे आपण करत असतो आणि मग असं काही दुसरं उपवास वगैरे काही आलं ना तर मग डिस्टर्ब होतो आपण, कारण आपल्या त्या दिवशी काही खायला प्यायला जमत नाही. त्याच्यामुळं असं काही करायचं नाही. तुम्हाला बघा, तुमच्या मनात जर असेल तर मी तर सांगेल तुम्ही सोडून द्या. संक्रांत व्यवस्थितपणे साजरी करा. नैवेद्य वगैरे सर्व काही आपण खाऊ शकतो. आणि जर तुम्हाला जर काही वाटत असेल नाही मला संक्रांत धरायचीच आहे तर मग तुम्ही धरू शकता. तिळगुळ खाऊन पण तुम्ही तिळगुळ खाऊ शकता त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही द्वादशी सोडू द्या शकता तुमची. तर असा हा सण तुम्हाला साजरा करायचा आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. परत एकदा सर्व स्वामी सेवेकरांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर आय होप तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमधलं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.